तुम्ही बघत आहात जनमत मराठी। श्रीराम शक्तीपीठ संस्थान चाकोरे गेल्या 5 वर्षांपासून नाईस संकुल इंडस्ट्रियल गाळे प्रकल्प सहकारी संस्थेतील हनुमान मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडत आहे। मंदिरातील दैनंदिन पूजाविधी, वार्षिक उत्सव आणि व्यवस्थापनाची जबाबदारी श्रीराम शक्तीपीठाकडेच आहे। मात्र सध्या मंदिर परिसरात सुरू झालेल्या बियर बारमुळे हा परिसर दूषित होत असल्याची तक्रार श्रीराम शक्तीपीठ संस्थानने केली आहे। शासन नियमानुसार मंदिरासारख्या धार्मिक स्थळाच्या 75 मीटरच्या परिसरात मांसाहार किंवा बियर बार चालवण्यास बंदी आहे। तथापि नाईस संकुल इंडस्ट्रियल ॲमेनिटीज गाळे प्रकल्प सहकारी संस्थेच्या गाळा मालकांनी त्रयस्थ व्यक्तींना गाळे भाड्याने देऊन कोणतीही NOC न घेता बार चालवण्यास परवानगी दिली आहे। जय श्रीराम। आपल्या सर्वांना माहिती आहे की नाईस संकुलमध्ये हनुमंतरायांचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला होता की जे काही बार आहे ते बार लवकरात लवकर बंद झालं पाहिजे, कारण अध्यात्माच्या मंदिराच्या ठिकाणी बार नको आहे। आणि जे काही क्रायटेरिया शासनाने ठरवून दिलेलं आहे 75 मीटरच्या आत 75 मीटरच्या आतच आहे, तर त्याच्या बाहेर असलं पाहिजे। त्या अनुषंगाने त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही संस्थांवर आणि नाईस संकुलवर काही आरोप केले होते। त्या आरोपाच्या पित्यार्थ आपण आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जी काही तुमची दिशाभूल केली असेल, समाजाची दिशाभूल केली असेल, त्या दिशाभूलावर मात कशी करता येईल त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की आमच्या श्रीराम शक्तीपीठ संस्थाने हे आज कार्यरत आहे। आत्तापर्यंत जे काही ऑडिट असेल, जे काही ठराव असतील, जे काही चेंज रिपोर्ट आहे हे अद्ययावत केलेले आहेत। त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली आणि जे काही त्यांनी आरोप केले होते की आमच्याकडे खंडणीची मागणी झाली की तुमचे पेपर नाही आहे, तुमचे कंप्लिशन पूर्ण होणार नाही, म्हणून तुम्ही आम्हाला इतके अमाऊंट द्या, आम्ही तुमचं जे काही कंप्लिशन आहे ते पूर्ण करू, परंतु तशी कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडे मागणी झालेली नाही। मुळातच ते 2022साठी त्यांनी अलॉटमेंट मागितलेलं होतं, त्यांचं अलॉटमेंट 2023साठी झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना 2020 साली काय झालं याची कल्पनाही नाही आहे आणि जे काही फुटेज त्यांनी दाखवले असतील ते फुटेज आपल्याला माहिती आहे की कशाही पद्धतीने तयार करता येऊ शकत आहे आणि त्याच्यावर आपल्याला ते तुमच्यापर्यंत पोहोचवू पण शकत आहे। त्याच्यामुळे त्या फुटेजचा आणि आमचा काही संबंध नाही। जे काय आहे मी सगळं कागदपत्रांच्या शहानिशी तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की श्रीराम शक्तीपीठ संस्थान असेल किंवा नाईस संकुल असेल हे अद्ययावत आहे। आत्तापर्यंत ज्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते कंप्लीट आहे आणि याची पुढे कारवाई म्हणून कलेक्टर साहेबांपर्यंत त्यांचं कारवाईसाठी पुढची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये नाईस संकुलच्या माध्यमातून गाळा कसा रद्द करता येईल, लीज डीड कसं रद्द करण्यात येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे आणि आपण ते करत आहोत। जबाबदारी न्याय